संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। भिगवण राशन रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामात मोठा भ्रष्टाचार, स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप। पुणे शहरात मंगळसूत्र चोरांचा सुळसुळाट। खासदार सुनील तटकरेंना निवडून आणले ही आमची चूक होती। पालकमंत्री पदावरून महायुती ठिणगी, मंत्र्यांची तटकरे यांच्यावर जोरदार टीका। मराठा समाजाचे नेते बापू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज पंढरीतील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व्यायामशाळेसमोर बीड जिल्ह्यातील खंडणीच्या गुन्ह्यातील अटक केलेला आरोपी वाल्मिक कराड याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली आहे। दुसऱ्या मजल्यावरील पार्किंग मधील कार पुढे घेण्याऐवजी चुकून मागे घेतली असता ती खाली पडली। पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील विमाननगर येथील ही घटना आहे। फोनवर बोलण्याच्या नादात पडला रिव्हर्स गिअर। सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर इजा झाली नाहीये। सोन्याची खाणी सापडल्यामुळे चीन मालामाल झालाय। अशातच आता चीनचा आनंद एका क्षणात नाहीशी करणारी घडामोड जागतिक स्तरावर घडली। जपानमध्ये पृथ्वीवरचा अत्यंत दुर्मिळ खजिना सापडलाय। आजपर्यंत अशी वस्तू कुठेच सापडली नसल्याचा दावा केला जातोय। जपानमध्ये सापडलेल्या या खजान्याचे मूल्य 2,100,000,000,000 एवढे आहे। तासाचे अंतर मिनिटात पार होणार। ऑटो एक्सपो मध्ये लॉन्च झाली देशी एअर टॅक्सी, 0.6 जण प्रवास करणार। आता भारतीय रस्त्यांवर इलेक्ट्रिक ट्रक धावणार। ऑटो एक्सपो 2025 मध्ये पाहायला मिळाली झलक। मे पर्यंत 109 किल्ल्यांवरील अतिक्रमणी हटवा, शासनाचे आदेश। विशालगड प्रकरणावरून बोध। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।